रामकृष्ण हरी. सज्जन हो, माणसाच्या हातामध्ये कर्तृत्व असतं, भोक्तृत्व नाही. माणूस कर्म करू शकतो, पण त्याचं फळ तो भोगीलच असं मात्र नाही. असा हा कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. पण पहिल्यापासून अनादी काळापासून म्हणा आणि आत्ता तर ही लोकशाही जेव्हापासून निर्माण झाली तेव्हापासून निंदा नालस्ती करताना माणसं असभ्य आणि अतार्किक, अवास्तव अशा प्रकारची निंदा नालस्ती करतात. आणि सामान्य माणसाला ते खरं वाटतं, पण ते शब्द इतके जहरी असतात ना की त्या समोरच्या माणसाचा आत्मविश्वास घालवतात. त्याला नर्व्हस करून टाकायचं, सगळ्या बाजूने घेरायचं आणि सगळे शब्दांचा बडीमार करायचा. असे काय जे शब्द असतात ना की जे आत्तापर्यंत आम्ही ऐकलेले आहेत. नवे चांगले रथी महारथी, अगदी मुख्यमंत्री काय, मंत्री काय, केंद्र शासन काय, महाराष्ट्र शासन किंवा प्रादेशिक जे पक्ष असतील किंवा जे मुख्यमंत्री असतील, त्यांचे मंत्रिपद गेले. कशाने गेले? निंदा नालस्ती. गाडीभर पुरावे आणणार. शरद पवारांच्या विरोधात जेव्हा हे झालं, इतकी निंदा नालस्ती झाली, त्यांचं पद धोक्यात आलं. आणखीन काय बापरे, चारा खातायत. मंत्री चारा खातायत गाई गुरांचा. अरे चारा तुम्हाला पुरत नाही. लालू प्रसादचं प्रकरण आहे ते. त्यांचं मंत्रिपद घालवलं लोकांनी. आता माणसं चारा खातात का? पण इतकं असभ्य आणि अवास्तव बोलायचं. अंतुले सरकार होतं, अंतुले मुख्यमंत्री होता महाराष्ट्र राज्याचा. सिमेंट प्रकरण गाजलं आणि त्याच्यामध्ये लोकांनी त्याला घालवलं, तेव्हा ते राहिले. तेलगी प्रकरणामध्ये स्टॅम्प प्रकरण घोटाळा झाला, त्याच्यात ते गेले. म्हणजे आणि एक तर मोठं प्रकरण की अजूनही निंदा नालस्ती त्याच्यावर करतात, बोफोर्स प्रकरण. म्हणजे काँग्रेसच्या विरोधामध्ये इंदिरा गांधी वगैरे त्यावेळेचे नरसिंहराव वगैरे असे जे लोक होते मोठे, त्यांना पार त्यांचं धुळीस मिळविल का काय अशा प्रकारची त्या निंदा नालस. अरे हे सैन्याचे शस्त्रास्त्र खातात. आता माणूस शस्त्रास्त्र खाईल का? आणि विशेष म्हणजे जास्त महत्त्वाचा शब्द असतो तो हा, हे पैसे खातात, भ्रष्टाचार करतात, लॉर्ड झाले, खूप पैसे खाल्ले. आणि मग हे टाळूवरचं लोणी खातात, मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी. काय पाठ केलेलं असतं आणि सगळं हे शब्दसंग्रह त्यांच्या पाठ असतो. आता कल्पना करा, पैसे खातात हा एक मुद्दा येऊ, यांनी इतके कोटी रुपये खाल्ले. आता कल्पना करा, पैसे माणूस खाऊ शकतो का? खाऊ शकतो? अजिबात नाही. अरे पैशाला कोंबड्या देखील खात नाहीत. माणूस कशाला पैसे खाईल? हां, जर त्याला भूक लागली तर त्या पैशाचा उपयोग करून तो खाईल. फार तर हायफाय मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन चांगले पदार्थ खाईल. तेव्हा एवढं मोठं जर काम त्याने केलं असेल, मोठ्या पदावर असेल, तर चांगलं खाणं आणि पोटभर खाणं त्याचा तो हक्क का समजू नये? खाईल तो. पण तिथेसुद्धा परमेश्वराने अशी एक गंमत करून ठेवलेली आहे. पैसे तर खाता येतच नाही, कोणी पैसे खाऊ शकत नाही. पण बदनामी करण्यासाठी काय लोक वापरतात युक्त्या ते सांगतो आहे. पैसे कोंबडे खात नाहीत, टाकून बघा कोंबड्याच्या पुढं. बाकी सगळा कचरा खातील, किडं खातील, काय खातील, पण पैशाने कोंबडे खाणार नाही. पैसे खाल्ले त्यांनी, इतके कोटी खाल्ले, 10% खाल्ले वगैरे हे जे आहे ना. माणूस पैसे खर्च करून हे खाईल, पण किती खर्च करील? तर एक लक्षात ठेवा की माणसाला भूक लागल्यानंतर जर त्याला सगळे पक्वान्न समोर दिले, अगदी षड्रस पक्वान्न, ते सुद्धा मर्यादितच आहेत, 8वा रस नाही निर्माण करतायत. षड्रस पक्वान्न दिले आणि तो खायला लागला, तर त्याचं पोट भरलं की तो लगेच सांगतो बास मांडण्याचा हा एवढाच प्रकार आहे. पैसे साठवून ठेवील कुठंतरी, काहीतरी करील तो. पण पैसे खात नाही तो. आणि पैशाचं घेऊन काय खाल्लं तरी तो मर्यादेत पोट भरलं की बास म्हणणार, आता नको आहे, घ्या थोडं घ्या, आणखीन ज्या, अजिबात नको म्हणणार.
हात नका मोडू, हात नाही आणि पाय नाही, अजिबात देऊ नका, उष्ट पडेल. म्हणजे तिथे बास मानण्याची सोय ठेवलेली आहे परमेश्वराने, हे लक्षात घ्या. तेव्हा उगीचच माणसं दुसऱ्याची नालस्ती निंदा करण्यासाठी काय काय क्लुप्त्या वापरतात. त्याच्यातली ही एक झलक तुम्हाला सांगितली. भगवद्गीता काय सांगते ते पहा. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भोर मा संगोस्तु कर्मणी. कर्मण्येवाधिकारस्ते ते अधिकारा कर्मणी एव असते. भगवान म्हणतात, अर्जुना, तुझा फक्त कर्म करण्यातच अधिकार आहे. मा फलेषु कदाचन हे वाक्य बऱ्याच ठिकाणी बोधवाक्य म्हणून वापरलं जातं. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, एवढं वाक्य भगवद्गीतेतलं बोधवाक्य म्हणून वापरलं जातं की अर्जुना, कर्म करण्यात तुझा अधिकार आहे, फळात नाही. त्याच्यावर माऊलीने इतक्या छान ओव्या लिहिल्यात या श्लोकावर. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे. स्वकर्म करीत राहा, स्वकर्माचं फल मिठं असतं. निष्काम कर्म करा आणि त्याच्यामध्ये जो आनंद असतो. या श्लोकावर म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, या श्लोकावर फक्त 3च ओव्या लिहिल्यात माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये. त्यातली दुसरी ओवी बघा. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले जे न संडिजे आपुले विहित कर्म. म्हणून भगवान म्हणतात की आम्ही सगळा विचार करून पाहिलं, पण विहित कर्म कोणालाही टाकता येत नाही. विहित कर्म आचरलंच पाहिजे असं विचारपूर्वक आम्ही सांगितलेलं आहे. आणि तिसरी ओवी आहे. परिकर्म फळे आसन धरावी आणि कुकर्मी संगती न व्हावी ही सक्रियाची आचरावी हेतोविन. ही सक्रियाची आचरावी हेतोविन. हेतुविन हा शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणजे हेतू फक्त ठेवायचं नाही, मी एवढं केलं की एवढं मला मिळणार. इच्छा करू शकतो तो, पण इच्छा केली तसं नाही मिळालं की दुःख होणार. म्हणून निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे गीतेमध्ये. आणि निष्काम कर्मयोग आचरण करणारे माणसं ज्ञानी असतात. म्हणून निष्काम कर्मयोगाने माणसाची चित्तशुद्धी होते. हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा एक दृष्टांत पाहूया आणि मग आपला हा भाग संपूया. दृष्टांत असा आहे, एक गोड खाणारा माणूस, गोड त्याला खूप आवडायचं आणि त्याला असं वाटलं की निवडणुका वगैरे लढून आपण जर सरकारच्या ह्याच्यात दोस्ती केली लोकांच्या ह्याच्यामध्ये आणि जर का साखर कारखान्याचे डायरेक्टर झालो तर आपल्याला भरपूर साखर मिळेल, साखर खाता येईल आणि सत्ता उपभोगता येईल, त्याच्यात पण काही पैसे मिळवता येतील, असे त्याने हेतू त्याचा झाला. आणि मग त्याने तसं सुरू केलं. करता 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 निवडून यायचं म्हणजे इतकं सोपं नसतं ते. नाही त्याला नमस्कार करावा लागतो, नाही त्याशी दोस्ती करावी लागते. पण ते सगळे साम दाम दंड भेद सगळं करत 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 तो एके दिवशी साखर कारखान्याचा डायरेक्टर झाला. या गोष्टीला जवळजवळ त्याला कारखान्याचा डायरेक्टर व्हायला 5 वर्ष लागले, वातावरण तयार करून डायरेक्टर होईपर्यंत. आणि मग त्याला डायरेक्टर झाला, त्याचा समारंभ सत्कार वगैरे झाला आणि थोडीशी त्याला चक्कर आल्यासारखं थोडा आजारी पडला. दवाखान्यात ॲडमिट केलं. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला डायबिटीज झालेला आहे, तुम्हाला साखर अजिबात खाता येणार नाही. आता आली का पंचायत. म्हणजे एवढं सगळं 5 वर्ष कर्म केलं, ज्या हेतूसाठी केलं, साध्य झालं, साखर कारखान्याचा डायरेक्टर झाला. पण आता मात्र साखर त्याला खाता येणार नाही, असा प्रकार होऊ शकतो. आणि म्हणून हे लक्षात घ्या मित्रांनो, सज्जनांनो, आपण मनाचे कान करून ऐकत आहात तेव्हा हे लक्षात घ्या की आपण कर्म करीत राहा, आनंदाने कर्म करा. आपले जे विहित कर्म आहेत, कर्माचे 3-4 प्रकार सांगितलेले आहेत. नित्य आहे, नैमित्तिक आहे, काम्य आहे आणि निष्काम कर्म आहे. तर हे कर्म करत असताना जे आपले नित्य नैमित्तिक कर्म आहेत
ते चांगल्या प्रकारे करा आणि त्या कर्मामध्ये चित्त शुद्ध होऊन आपल्याला ज्ञानाची भूमिका प्राप्त होते. ज्ञान होतं, अज्ञान जातं. ज्ञान झाल्यानंतर आपण आनंदी होत असतो. असं आनंदमय मंगलमय होण्यासाठी निष्काम कर्माची कास धरा. हा आजच्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत राहा. रामकृष्ण हरी.